नवी मुंबई के सारे स्कूल ओपन हो चुके हैं। कोरोना का इम्पैक्ट क्या कितना हुआ है और ये 2 साल से बच्चे आज ऑनलाइन एजुकेशन ले रहे थे, अब ऑफलाइन जा रहे हैं। इन ऑनलाइन और ऑफलाइन में क्या डिफरेंस है? द पब्लिक न्यूज़ 24 की टीम नवी मुंबई के जितने भी टॉप कॉलेज हैं वहाँ विजिट कर रही है, उनके प्रिंसिपल से बात कर रही है, बच्चों से बात कर रही है और पेरेंट्स के मन में जो दुविधा है, जो उनका शंकाएं हैं मन में कि हमारे बच्चे ऑफलाइन जाएंगे तो क्या कोरोना से यदि कोई इम्पैक्ट होता है तो उसके ऊपर कॉलेज क्या करेगी, स्कूल में कितनी व्यवस्थाएं हैं बच्चों के सेफ्टी के लिए। आज इसी सिलसिले में नेरुल नवी मुंबई पब्लिक 24 की टीम विजिट की और वहाँ के प्रिंसिपल से बात की, बच्चों से बात की, वहाँ की टीचर से बात की। आइए देखते हैं कि प्रिंसिपल का क्या। फर्स्ट आपसे हम जानना चाहेंगे कि अभी स्कूल चालू हुए 3 दिन हो चुका है और 3 दिन के दौरान अभी जो हमारे कमिश्नर है अभिजीत सर, उन्होंने सभी कॉलेज में एसओपी जारी किया है कि स्कूल चालू करें। तो अभी आपसे हम जानना चाहेंगे कि वो सारे एसओपी का पालन किया जा रहा है स्कूल के दौरान। हां, आम्हाला शासनाने जे मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की मुलांचं सॅनिटाईज केलं पाहिजे, तापमान चेक केलं पाहिजे, त्याचबरोबर आरोग्य केंद्राची तुम्ही संलग्नता ठेवली पाहिजे, एखादा डॉक्टर नेमला पाहिजे, पूर्ण वर्ग सॅनिटाईज केलेले असले पाहिजेत. पालकांना आश्वस्त करायचं आहे आपल्याला की मुलं इथं कशा पद्धतीने सुरक्षित असतील. एका बेंचवरती एकच मुलगा बसवला जातो, तो सुद्धा झेड आकाराने त्यांना बसवलं जातं. त्याच्यामुळे त्यांचंही योग्य ते अंतर त्यांच्या मुलांमध्ये राहू शकतं. त्याचबरोबर वॉशरूम आहे ते एका तासाला आम्ही ते साफ करत असतो. त्याच्यामुळे मार्गदर्शक सूचना ज्या शासनाने दिलेल्या होत्या त्या सगळ्या शासनांच्या सूचनांचं आम्ही योग्य रीतीने पालन करत आहोत. अभी जो 2 साल का रहा है गैप बच्चों का एकेडमिक का, अभी सभी क्लासेस ऑनलाइन की तरफ ज़्यादा आ गए हैं। इसे देखा गया कि बच्चों में मेंटल प्रेशर ज़्यादा पड़ रहा है। तो आपके अकॉर्डिंग ऑनलाइन क्लास ज़्यादा अच्छा है या ऑफलाइन क्लास अच्छा है? हां, सुरुवातीला तर असं म्हटलं जायचं की ऑनलाईन लेक्चर होईल, म्हणजे भविष्यामध्ये शिक्षण हे डिजिटल शिक्षण होईल. परंतु ह्या कोरोनामुळे आपल्याला ते दाखवून दिलेलं आहे की डिजिटल शिक्षण कितपत योग्य आहे ते किंवा अयोग्य आहे. कारण फायदे तोटे तर आहेतच प्रत्येक गोष्टीचे. तर ऑफलाईन शिक्षण हे आम्हाला आमच्या दृष्टिकोनातून किंवा आता मुलांशी पण आम्ही चर्चा केली आल्यानंतर की तुम्हाला कसं वाटलं ऑनलाईन शिक्षण, अशा पद्धतीची चर्चा ज्यावेळेस केली त्यावेळी त्यांचंसुद्धा म्हणणं हेच येतं आहे की आम्हाला ऑफलाईन छान वाटतं. कारण ऑफलाईनमध्ये समोरासमोर शिक्षक आणि विद्यार्थी असतात. त्याचबरोबर शिक्षकांची जी तळमळ आहे शिकवण्याची ती मुलांच्यापर्यंत पोहोचते आणि मुलांना ते समजतं की आपण हे महत्त्वाचं आहे, हे आपण केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस ते रोज शाळेत येतात त्यावेळी त्यांना अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकता येतात. घरी बसून ते शिकता येत नाही त्यांना. परंतु इथे कसं मित्र भेटतात, शिक्षक असतात, सगळ्या वातावरणाचा परिणाम असतो आणि त्याच्यामुळे मुलं अनुभवातून अनेक गोष्टी शिकत राहतात. अभी 2 साल का जो कोरोना का है एक ऐसा महामारी का टाइम था जिसमें सभी लोग डरे थे। एक पूरा समूचा एक वर्ग है महामारी से ग्रस्त हो गया। तो अभी बच्चों के जो पेरेंट्स हैं उनको एक डर है कि हम अपने बच्चों को स्कूल में भेजेंगे तो क्या हमारे बच्चे सेफ रहेंगे या नहीं, इसके बारे में आप क्या बोलना चाहेंगे? एक तर आमच्या पालकांचा म्हणजे आमच्या विद्याभवन हायस्कूलच्या पालकांचा आमच्या शाळेवरती भरपूर विश्वास आहे. कारण आत्तापर्यंत आम्ही त्यांना तसा विश्वास प्राप्त करून दिलेला आहे की आमच्याकडे सगळ्या गोष्टी नियमाने आणि योग्य रीतीने आम्ही फॉलो करत असतो. शासनाचे जे नियम येतात ते आम्ही योग्य पद्धतीने पार पाडत असतो. त्याच्यामुळे आणि मुलंसुद्धा आपल्या पालकांना सांगतच असतात की शाळेमध्ये काय घडते. त्याच्यामुळे आल्या आम्ही त्यांचं टेम्परेचर चेक करतो आहे. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सॅनिटाईज करतो आहे. वॉशरूममध्ये सॅनिटाईज ठेवलेलं आहे, हे ठेवलेलं आहे, डेटॉल ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी मुलांना सुरक्षित राहतील अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत आणि पालकांची पण वारंवार आम्ही पालक सभा घेतलेल्या आहेत. मैं आपसे चाहूँगा कि अभी जो एजुकेशन सिस्टम है, जो पढ़ाई का स्तर है और जो पहले की एजुकेशन सिस्टम की बात करें तो गुरु और शिक्षक में एक रिलेशन हुआ करता था।
और एक गुरु का रिस्पेक्ट हुआ करता था। आपको क्या लगता है कि आज इसमें कमी आई है? हां, काही प्रमाणात आपल्याला म्हणता येईल की कमी आलेली आहे. कारण आपण जे आजूबाजूला घडतंय त्याचा परिणाम मुलांवरती होतच असतो. त्याच्यामुळे थोडंसं त्यामध्ये शिक्षकांना कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो काही ठिकाणी. परंतु आमच्याकडे मात्र पालक जे आहेत ते पालक फार रिस्पेक्ट देणारे आहेत आणि विद्यार्थ्यांनासुद्धा ते तसेच सांगत असतात. आणि आमच्याकडे असं उद्धट मुलं नाहीत. आमच्याकडचे सगळे मुलं खूप छान आहेत आणि ते चांगल्या सगळ्या शिक्षकांचा रिस्पेक्ट करतात. अभी कुछ बच्चों में एक बॉर्न टैलेंट होते हैं बच्चे, जो जन्म से ही उनकी ख्याल में कोई साइंस में जाना चाहता है, कोई इंजीनियर बनना चाहता है, कोई स्पोर्ट्स में जाना चाहता है, तो आप उन बच्चों को कैसे आइडेंटिफाई करते हैं उनको राइट प्लेटफॉर्म देने के लिए? आपल्याला त्यांच्या खेळातून किंवा त्यांच्या शिक्षणातून लक्षात येतं की कुणाला कशात आवड आहे ते. प्रत्येक शिक्षकाला लक्षात येतं, ज्याला सायन्समध्ये आवड आहे तो सायन्समध्ये जास्त रुची दाखवतो, खेळामध्ये आहे तो खेळामध्ये जास्त रुची दाखवतो. त्याच्यामुळे मुलांना शोधणं इतकं अवघड होत नाही. मुलांना आपल्याला शोधून काढता येतं. जे चांगली मुलं आहेत, ज्यांना ज्याची आवड आहे, आपण थोडंसं त्यांना पुश केलं तर ते पुढे जाऊ शकतात. ओके मैम, जैसे हमने चेक किया स्कूल के वातावरण को कि आपने बहुत अच्छे से सैनिटाइजर की व्यवस्था किया हुआ है, मास्क का व्यवस्था किया हुआ है, हर एक घंटे में हम जो वॉशरूम का जाके देखे तो बहुत क्लीन किया हुआ है. तो आप हमारे न्यूज़ चैनल के थ्रू उन पेरेंट्स को क्या संदेश देना चाहते हैं? आत्तापर्यंत पालकांनी जो आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तसाच पुढे सुद्धा त्यांनी विश्वास ठेवावा. आणि हेच सांगेन मी तुम्हाला माझ्या मते की ह्या माध्यमाद्वारे की सगळ्या पालकांनी आपली मुलं फार सुरक्षित ठिकाणी गेलेली आहेत आणि तिथे सगळी त्यांची अगदी प्रेमाने मायेने त्यांची सगळी काळजी घेतली जाते. ह्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवाव्यात आणि असाच विश्वास त्यांनी आमच्यावर ठेवून मुलांना पाठवावं. कारण आमच्याकडे भरपूर मोठ्या संख्येने आता पाहिलं तर रेग्युलरमध्ये 2-3 मुलं नाही आहेत, बाकीची सगळी मुलं हजेरी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. याचाच अर्थ आहे की पालकांनी आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. धन्यवाद मैम, हमारे चैनल को टाइम देने के लिए आपने बहुत। आज हम सृजा नायर जी के साथ बैठे हुए हैं। आज हम जानना चाहेंगे उनसे कि पेंडेमिक के दौरान आज बच्चों की स्थिति, मानसिक स्तर क्या है और आज बच्चे ऑफलाइन या ऑनलाइन क्लासेस में अटेंड कर रहे हैं, तो आने वाले समय में ऑफलाइन का स्तर क्या होने वाला है? First of all, good afternoon. मेरे हिसाब से फर्स्ट ऑफ ऑल आई वांट टू से दैट ऑफलाइन एंड ऑनलाइन बोथ आर प्लस एंड माइनस. एक्चुअली हमको ये सोचना चाहिए कौन सा थिंग पॉजिटिव है वो एक्सेप्ट करने का और नेगेटिव थिंग रिजेक्ट करना चाहिए. ऑनलाइन में ये था, मतलब हम लोग भी बहुत कुछ ऑनलाइन में सर्च किया, एक एक लेसन इफ़ यू वांट टू टीच, इतना सारा वीडियोस हमने सर्च किया है उसमें कैसे बच्चों को वो करेक्ट कंसेप्ट उनको पहुंचाया करके. ऑफलाइन में वो नहीं, ऑन द स्पॉट हमको रिस्पॉन्स मिलता है तो बच्चे हमारे सामने उनके चेहरे के रिएक्शन से उनके आंख जा रहे या आसपास में देखते हैं, उसमें से हमको मालूम पड़ता है दे डिडंट अंडरस्टैंड, सो आई हैव टू एक्सप्लेन वन मोर, आई हैव टीचर्स हैव टू एक्सप्लेन वन मोर. सो ये मुझे बहुत डिफरेंस लगा है ऑफलाइन और ऑनलाइन में. ऑफलाइन का प्लस पॉइंट्स ये था. और दूसरी क्या है, मतलब कॉम्पिटिशन्स. हमने वैसे भी ऑनलाइन में भी बहुत सारे कॉम्पिटिशन, एलोक्यूशन, एसे राइटिंग, बैज बनाना और रंगोली कॉम्पिटिशन और पोएट्री रिसाइटेशन, ऐसा सो मेनी कॉम्पिटिशन्स वी कंडक्टेड एंड देन वी हैव गिवन ई सर्टिफिकेट टू देम. लेकिन बच्चे का क्या ना, मतलब अगेन द पेरेंट्स आर नॉट रेडी टू, अगेन दे हैव टू पुट सिट इन फ्रंट ऑफ ए मोबाइल और a laptop for again for the competition. So the parents are not happy with that. Even we are also not happy, but we have to do something for the children, so we conducted the competition. But if it is offline, the number of students participating will be more compared to the online. So that is the difference. I feel that competition ways, the improvement, they can improve themselves, and along with that the interaction with the teacher, that is also more in offline, because many times the children are suffering from a network issue. It is difficult for us also, matlab they are due to the network they are gone out, yeah, it is due to some other, yeah, they are actually not in the they have a network even though they are not attending. That is the negativeness of online. We not stopped the online teaching or anything. We continued from the 2028, from April we started, because always our 10th standard is starting in the month of April. So from that onwards we started the online classes for 10th standard. Later we started
first we send the WhatsApp video, and again one more thing we done that we send WhatsApp videos also. Matlab we teach them and we make the video, and then we will send the video, so that those children having the network issue, later they will go somewhere and download it and they can able to see that one. So this way we overcome the online, but touchwood, now we are very happy that now we can able to see our students. Matlab we can see their faces, we can talk with them. Otherwise every time we have to say that switch on the camera, switch on the camera. जैसे अभी गवर्नमेंट के थ्रू आया कि स्कूल चालू कर सकते हैं, Yes. क्लास चालू हो चुका है, Yes, yes. तो आप लोगों की फीलिंग क्या है मैम कि 2 साल का एक अंतराल था जिसमें सिर्फ मोबाइल से हम ज्यादा हैबिचुअल कर चुके थे, Correct. किसी से मिलना नहीं, किसी से मजाक नहीं Correct. करना, एक कल्चर हम लोग Correct. But first of all, I want to say that in online also, first our teachers gone for a online training. We are connected with a teachers training program, that is a Bangalore based program is there. So they trained us. First they trained us in offline, and when the online started, they given training for us how to go to Zoom session, how to mute, how to unmute, how to video on off, and how to do activities, how to do the games. These all the things our teachers including me learned in the through that training program. And then we started the online session. So we are not only just lecture, not only the lecture method, we are doing different games. KBC, we are doing the KBC, and there is some games are there, matlab मछली पकड़ना. So that one is a fishing road is there, and putting that one we are already type the name of the children. When the fish will catch, then the name of one student is there. So instead of that we are calling the name, that fish will call the name of the children. I take one child name, so I will rotate the wheel, then the wheel will decide the question to that child. So there are different games, and it was a very wonderful. The training given by TT of the Prerna training group, they are given the training to us, and due to that one, if we know how much we know that online, we gone to 100%. That is the plus point of our training. एक डिफिकल्ट टास्क रहा होगा, एक जैसे एक सभी टीचर का प्लेटफॉर्म था ऑफलाइन लेक्चर लेने का. Yes. They are not familiar with technology. Yes. जैसे जूम मीटिंग, गूगल मीट. Yes. तो कितना डिफिकल्ट टास्क रहा है एक टीचर के लिए. और सेकंड अगर बात करूँ तो बच्चे हैं. Correct. टेक्निकल उतने नहीं है. Correct. उनके पेरेंट्स अगर नहीं है. Yes. तो जो डिफिकल्टी. So first of all, what we have done, we made the WhatsApp group. Then we conducted parents meeting, and what the parents have to do. Matlab they have to sit with the children. If it is matlab grown up children, because they know all the techniques of mobiles. So they know if it is a login, then they can go WhatsApp, they can go Instagram, they can go to YouTube, anywhere. So we purposely told the parent, you people have to do your household work in the surrounding area premises. You stay there and just make a watch on them if they are in the classroom or not. And we told the parents to not to give the head, just listen. The whole house will listen our lecture. So don't use the headphones, so that if we are calling the name of one child, मतलब मैं सच बोल रही हूँ, when I am taking the class, I call the name of the child, उसकी मम्मी पीछे से बोला, your name is calling, you say that. So that is the one technique we are using, we are not allowing. And another thing, we are putting the attendance. So if in 10th standard we are taking a 3 Zoom sessions, so that is a 1.5 to 2 hour session is there. So we will take the screenshot in different time, not a particular time. Many of the school, I don't know how they are doing the attendance. We are taking the screenshot, and then from the screenshot so the children don't know when the teacher is taking the screenshot. And if the screenshot who are present, actually I want to say the parents, because in many of the many schools, maximum teachers are double vaccinated, completely vaccinated. We are vaccinated in the month of May, June, like that, because we got the information that we are going for the board exam. Supervision is there, so we got the vaccinated. And after that, you have seen that our school, it is well maintained. Every day, afternoon, morning, cleaning section is there. Before the session start, then after the students will leave, then also the sanitization is there, and the next batch is coming. So, and another thing, whatever be the rules and regulations set
by the government. That is also we are following. We are allowing only one student in one bench, and our classes are very big. 40 students can accommodate. So we are allowing the 30 students in one class, and we are sitting. Matlab, suppose if the 10th standard 85 children are coming, we are sitting 3 different rooms, and 3 teachers are taking the revision work for writing skill, because now the students have now the habit of writing, because now they are habituated with the messages. So now we are practicing them do the writing skill, letter writing, essay writing, and in science we are doing some activities, practicals we are showing. Now you can see that these are the practicals I have taken today for the class to show the science practical items, and then explain whatever doubts that is clearing. These are the things are going. So actually I want to say to the parents, don't worry, they are happy. If you look at the face of the children now, and yesterday we are conducted the meeting. At that time we told the students to say their reviews, how they feel. So most of the students say that they missed the teachers. So hearing that, I am very happy and I feel proud, because many of the time teachers are like vampire for them. But now this situation, the students are saying that they miss the teachers, so that means they have. आपसे बात करके बहुत अच्छा लगा, और एक ऐसा लगा कि जैसे हमने अभी स्कूल का सर्वे जो हमने किया है, हमें लगने लगा है कि अगर स्कूल में बच्चे आते हैं तो बच्चे सेफ हैं, एक सेफ हैंड में बच्चे हैं, उन्हें पेरेंट्स को डरने की ज़रूरत नहीं है आज के। ये जो है सेफ हैंड में जाएं और पेरेंट्स को डरने की ज़रूरत नहीं है।